हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. ब्रह्मांडापदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्म ग्रंथ मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न. पंचवीस 12/1996 बुधवार नाताळ होता. त्या दिवशी माहिती आलेली बघूया. श्री विजयत्व शक्ती यांच्याकडे दृष्टांत देण्यासाठी 7 शक्ती आहेत व बाकी तिन्ही शक्ती यांच्याकडे देखील 7 शक्ती या दृष्टांत दाखवण्यासाठी दिलेल्या आहेत. या सर्व शक्ती ज्योतीच्या रूपात अदृश्यपणे आपले कार्य करीत आहेत. म्हणजे या ज्या एकूण 28 शक्ती आहेत, प्रत्येकाच्या 7 शक्ती ह्या पूर्णपणे अदृश्य आहेत, दिसत नाही. ज्योतीच्या रूपाने अदृश्यपणे वावरत आहेत. त्या कोणालाही दिसत नाही, अदृश्यपणेच आपलं कार्य करतात. श्री विजयत्व शक्ती यांच्या 7 शक्ती या प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे सर्व मानवांना श्री परमेश्वर यांचे स्वप्नामध्ये दर्शन घडवीत असतात. याच्याशिवाय ते वेगळे स्वप्न दाखवत नाही. मग विजयत्व शक्ती जे आहेत ना, त्या प्रत्येकाची ती जी एक शक्ती आहे, विजयत्व शक्तीच्या 7 शक्ती, त्या वेगवेगळ्या प्रकारे मानवांना परमेश्वर यांचे स्वप्नामध्ये दर्शन घडवतात. म्हणजे विजयत्व शक्तीचे ज्या 7 शक्ती आहेत, ते प्रत्येक माणसाला स्वप्नामध्ये परमेश्वराचं दर्शन घडवतात. म्हणजे त्यांचं जे कुलदैवत असेल, जे त्यांची दैवत असेल, ज्या दैवतावर श्रद्धा असेल, ते दैवताचं दृष्टांमध्ये ते दाखवतात. दिव्यत्व शक्ती यांच्याकडील 7 शक्ती या प्रत्येक जण मानवांना वेगवेगळ्या प्रकारे, परंतु प्रत्येकाचा दृष्टांत देण्याचा अर्थ हा एकच असतो. दिव्यत्व शक्तीचे ज्या 7 शक्ती आहेत, ते प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकाराने दृष्टांत देतात, पण त्याचा सारांश, त्याचा अर्थ हा एकच असतो, फक्त वेगवेगळ्या प्रकारे दाखवतात. मानवाला पुढे ज्या काही चांगल्या अगर वाईट घटना घडणार आहेत, ते स्वप्नामधून दाखवतात. जेव्हा पुढे आपलं काही चांगलं घडणार आहे किंवा वाईट घडणार आहे, हे स्वप्नामधून दाखवतात. प्रत्येक शक्ती यांची पद्धत ही वेगवेगळी असून त्याचा अर्थ हा एकच असतो. याच्याशिवाय ते वेगळ्या प्रकारचे दृष्टांत दाखवत नाहीत. म्हणजे प्रत्येकाला हे जे शक्ती आहेत, दिव्यत्व शक्तीच्या, आपल्या पुढं संकट येणार आहे किंवा काय अडचण येणार आहे, ज्या काही घटना घडणार आहेत, वाईट घटना, चांगल्या घटना, ते स्वप्नामधून आपल्याला दाखवतात. पण दिव्यत्व शक्तीचे 7 शक्ती, मायावी शक्ती यांच्याकडील 7 शक्ती यांची प्रत्येक शक्ती यांची दृष्टांत दाखवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. मायावी शक्तींच्या ज्या 7 शक्ती आहेत दृष्टांत दाखवायची, ते प्रत्येक शक्तीची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक जण वेगळ्या प्रकारचा दृष्टांत दाखवतो मायावी शक्तीचे. मात्र प्रत्येक शक्तीच्या स्वप्नाचा अर्थ हा एकच असतो, फक्त दाखवण्याची पद्धत वेगळी, पण अर्थ तो एकच आहे. मानवाला अत्यंत भीतीदायक स्वप्न दाखवतात. नाही, एकदम माणूस स्वप्नामध्ये दचकतो, उठून बसतो, भीती वाटते बघा एकदम, या प्रकारची स्वप्न दाखवतात. माणूस अचानक दचकून उठतो, झोपेमध्ये दचकून उठतो बघा, त्याला एकदम आपले पाय खड्ड्यात गेले आहेत, स्वप्नामध्ये एकदम दिसतं ना, आपले पाय एकदम खड्ड्यात गेलेत, असे प्रत्यक्षात दिसते. म्हणजे स्वप्नामध्ये प्रत्यक्षात जाणवतं आपण एकदम खड्ड्यात पडलो, प्रत्यक्षात दिसते, जाणवते. पण आपण मोठ्या उंच डोंगरावरून एकदम खाली खोल
दरीत आपण कोसळलो असं वाटतं बघा. नाही का एकदम दरीतून उंच दरीतून एकदम खाली कोसळलो. असं एकदम आपल्याला दिसतं ते. आपण मोठ्या संकटात आलेलो आहोत असे दिसते. साधारणपणे असे भीतीदायक त्याच बरोबर मोठमोठे डोंगर, नदी, पाणी वगैरे हे 7ही जण वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न दाखवतात. मोठे डोंगर, नद्या, नाही का पाणी, मोठी नदी असं मोठं हे दाखवतात पाण्याची स्वप्न. परंतु या प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी आहे, पण अर्थ तर साधारण एक सारखाच आहे. कोण पाणी, कोण नदी, कोण डोंगर, दरी दाखवतील. तसेच आपण मृत्यू पावलो आहोत. म्हणजे नाही का आपण स्वप्नात गेलोय बाबा, असं स्वप्नात येतं. आपल्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी वारलेले आहेत असं दिसतं. त्यांचा अपघात झाला आहे, नाही का ॲक्सिडेंट झाला बघा एखाद्याचा वगैरे. त्याचबरोबर भुते, राक्षस, पिशाच, मेलेली माणसे यांची आत्मे स्वप्नात दाखवतात. थोडक्यात भीतीदायक नाही का, मेलेली माणसं स्वप्नात येतात. आपले नातेवाईक, मित्र वगैरे जे मेलेले आहेत ते स्वप्नात येतात. ते दाखवतात. आपल्याला भूत लागलेले आहे. दुसऱ्याला भूत लागलेले आहे, नाही का? भूत लागले बाबा आपल्याला स्वप्नात दिसतंय असं. पिशाच याने धरलेले आहे. आपण फाशी, आत्महत्या केली आहे वगैरे. आपण एकदम अतिशय श्रीमंत झालो आहोत, नाही का? एकदम श्रीमंत झालोय आपण. अचानक धनलाभ, लॉटरी, गुप्तधन, गाडी घेतली असे स्वप्नात दिसते. ही सगळी फसवणारी स्वप्न आहे ना. थोडक्यात या 7 शक्ती, ही शक्ती या मायावी प्रकारची फसवणारी खोटी स्वप्ने दाखवतात. हे खरं काहीच नसतं सगळं. मायावी शक्तीचे खोटे स्वप्न आहेत. त्या स्वप्नाला काहीही अर्थ नसतो. मानवाला भीती देखील दाखवतात. तसे झोपेत स्वप्नामध्ये मोठमोठ्याने त्या मानवाला हसवतात. नाही का, तुम्ही झोपेत एकदम जोरात हसता बघा. काहीच कारण नाही, नुसतंच हसता. एकदम आनंदी होता, एकदम स्वप्नात हे होतं. मानवाला खोटी नकली स्वप्न दाखवून त्यांची करमणूक करीत असतात. एक प्रकारची करमणूक करतात ते. खोटी अशी नकली स्वप्न दाखवतात, एकदम हसवतात, रडवतात, काय पण असं. विमानात बसून स्वप्नात फिरवून आणतात, नाही का? आपण विमानात बसून फिरून आणतो. असे स्वप्न दाखवतात. मानवाला स्वप्नामध्ये एकदम हसवतात, रडवतात. आपण मोठे महान पुढारी झालेलो आहोत. अशा प्रकाराने प्रत्येकजण वेगवेगळे दृष्टांत स्वप्न दाखवतात. आणि सगळे फसवणारे नाही का? एकदम मोठं झालोय, एकदम पुढारी झालोय, विमानात बसून फिरतोय असं. श्री मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती त्या स्वप्न दाखवतात. या मायावी शक्तींच्या ज्या 7 शक्ती आहेत, ते या प्रकारची स्वप्न दाखवतात. त्याचबरोबर या 7 शक्ती यांचे वेगळे अतिशय महत्त्वाचे कार्य वेगळे आहे. म्हणजे अजून त्या मायावी शक्तीचे ज्या 7 शक्ती आहेत, यांचं अजून एक वेगळ्या प्रकारचं कार्य आहे माणसांबद्दल. मानवाला स्वप्नामध्ये भूत लागलेलं आहे, नाही का, असं दिसतं. तसेच या 7 शक्ती प्रत्यक्षात देखील मानवाला भूत लावतात. या 7 शक्ती प्रत्यक्षात पण माणसांना भूत लावतात. आहे का, तुम्ही रस्त्या येता एकदम तुम्हाला भूत लागलं, काहीतरी झालं. तर या शक्ती भूत लावतात. ते आपोआप लागत नाही भूत. आपोआप भूत लागत नाही ते लावतात. त्या भूताला तुमच्या शरीरात घालतात. भूत लावतात. मानवाला दैवी करणे, धरणे, जादूटोणा, लिंबू नारळ वगैरे दैवी शक्ती, भूताटकी यांचे कार्य हे देखील मानवाला करतात.
नाही का, एखाद्याला करणी धरणी करणं, भुताटकी, लिंबू नारळ हे जे काय काय करतात ना, ते हे करायला लावतात. एखाद्याला करणी धरणी करायला लावतात. असं जादूटोणा, लिंबू नारळ जे काय काय आहे ना, ते माणसाला करायला लावतात. भुताटकी यांचे कार्य हे देखील मानवाला करतात. तेच मानवाला भूत लावतात वगैरे. मानवाला मायवी शक्तीद्वारे वाईट भावना निर्माण करून त्या मानवाकडून दुसऱ्या मानवास करणी धरणी आगोरी प्रकार कराव्यास भाग पाडतात. नाही का, तुमचं एकाशी भांडण झालं समजा, की तुमच्या डोक्यात येणार आहे आपण कुठल्या तरी देवऋषीकडे जाऊ आणि याला काहीतरी करणी धरणी करू. हे तुम्हाला ती बुद्धी देतात. त्या मानवाला अशा प्रकारची बुद्धी देतात. वाईट भावना निर्माण करून त्याला बुद्धी देतात. त्या मानवाकडून दुसऱ्या मानवास करणी धरणी आगोरी प्रकार कराव्यास भाग पाडतात. म्हणजे करत नाही तो माणूस, त्याला करायला लावते ते. घाण घटना घडवून घेतात, वाईट प्रकार करून घेतात त्यावेळेस. करणी करून अचानक माणूस मारणे, नाही का, एखादा माणूस मरतो बघा या करणीत. करणी करून अचानक माणूस मारणे, वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडवून आणतात. हे मानवांच्या गाडीचे म्हणा कसल्याही प्रकारे अपघात घडवून आणतात. आपण नाही का गाडी घेऊन चाललो, मध्ये अचानक आला एखादा, आपण उडावलं, तर हे करायला लावतात, तसं घडवून आणतात ते. त्याद्वारे निष्पाप माणसे मारणे, ह्या कामातून ते माणसं मारतात, कारण नसताना एखाद्याला मारतात. वाईट कृत्य मानवाकडून करून घेतात. जेवढं वाईट करता येईल तेवढं ते तुमच्याकडून करून घेतात. ह्या 7 शक्ती किरकोळ प्रकारचे नैसर्गिक आपत्ती घडवून आणतात. किरकोळ प्रकारचे नैसर्गिक आपत्ती घडवून आणतात. ते मानवाने जे निर्माण केलेले आहे त्यामध्ये अपघात घडवून आणतात. जे काय माणसाने, आता तुम्ही काहीतरी केलंय नाही का, काहीतरी शोध लावलाय, तर त्याच्यात ते अपघात घडवून आणणार. मोटार उलटून लावतात, चालता चालता मोटार एकदम उलटते बघा. घर पडणे, स्फोट होणे, आग लागणे, विमान पडणे, रेल्वे उलटणे वगैरे प्रकार या शक्ती घडवून आणतात. नाही का, विमानाचा अपघात झाला, विमान पडलं, असे अपघात, मोटार उलटली, रेल्वेचा अपघात झाला, या घटना, या प्रकारच्या घटना ते घडवून आणतात. माणूस आपण करत नाही, हे त्याला ते करायला लावतात, मध्येच अपघात करून घेतात त्याकडून. मानव जेवढी प्रगती करीत आहे नाही का, नवनवीन शोध लावत आहे, तुम्ही नाही का नवीन नवीन शोध लावता, वेगवेगळ्या प्रकारे हे करता, ते अपघात घडवून आणतात. तुम्ही एखादा शोध लावायला गेले की ते काहीतरी उलटच करून ठेवतात, अपघात घडवून आणतात. त्यात अपघात घडवून आणतात. राजकीय घडामोडी, घटना घडतात, राजकारण घडते, ते सर्व राजकारण घटना, दुर्घटना या 7 शक्ती घडवून आणतात. नाही का, राजकारणात मोठ्या मोठ्या घटना घडतात, दुर्घटना घडतात, एखाद्या पुढाऱ्याचा नाही का खून होतो, हे होतं, काय जे असेल ते, त्या दुर्घटना हे घडवून आणतात. आपोआप काहीच घडत नाही, हे घडवतात. या 7 शक्ती घडवून आणतात. राजकीय नेते मंडळी यांची हत्या करून घेतात. अतिरेकी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया, जीवितहानी वगैरे करतात. अतिरेकी नाही का कारवाया करतात. मग त्यांना हे बुद्धी देतात, हे असं कर, तसं कर. त्याच्यातून मानवांची हत्या, जीवितहानी करून घेतात वगैरे सर्व घटना. या प्रत्येक जण, प्रत्येक शक्ती हे वेगवेगळ्या प्रकारे मानवाला बुद्धी देऊन त्याच्याकडून, म्हणजे स्वतःच या सर्व घटना घडवून आणतात. म्हणजे माणसाला बुद्धी देतात आणि हेच घडवून आणतात. दंगल घडवतात, दंगल माजवतात.
नाही का, परवा दंगल काय झाली, अशा दंगली घडवतात. आता मिरवणूक चालली, एखाद्याने कोणीतरी मुद्दामून दगड मारला, नाही का, दंगल झाली. हे असे दंगल हे माजवतात. दंगल वगैरे अशा घटना घडवून आणतात हे. मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती दृष्टांत देतात व घटना देखील घडवून आणतात. दृष्टांत पण देतात आणि असल्या वाईट घटना पण घडवून आणतात. प्रत्येक शक्ती ही वेगवेगळी घटना निर्माण करून ती देखील पार पाडत असतात, नाही का. वेगवेगळी घटना निर्माण करतात आणि ती घटना पार पण पाडतात. म्हणजे अपघात घडवून आणतात पण, ते घडवून पण घेतात आणि ते मोठा अपघात करून पण घेतात. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे वेगळे कार्य नाही. हे एवढं ते कार्य करतात मायावी शक्तीचे 7 शक्ती, ह्याच्याशिवाय नाही. म्हणजे एखाद्याला करणी धरणी करायला लावतात, लिंबू नारळ करायला लावतात आणि करणी धरणी करून त्या माणसाला त्याचा मृत्यू घडवून आणतात. हे जे काय माणसांमध्ये एकमेकात भांडणं लावायची, हे सगळे कामं या 7 शक्ती स्वप्न पण दाखवतात तुम्हाला आणि असल्या घटना पण घडवून आणतात. श्री मायावी शक्ती यांच्या दृष्टांत देणाऱ्या 7 शक्ती, त्या शक्ती या एकत्रितपणे मानवाला सर्व प्रकारच्या अडचणी, संकटामध्ये आणतात. म्हणजे या 7 शक्ती तुम्हाला दृष्टांत पण देतात आणि माणसांना सर्व प्रकारच्या अडचणी पण आणतात. संकट पण आणतात त्या माणसावरती. व स्त्री परमेश्वरी 7 शक्ती या माणसाला त्याच्या अडचणीमधून सोडित असतात. म्हणजे मायावी शक्ती ज्या 7 शक्ती आहेत, ती प्रत्येक शक्ती माणसाला कुठल्या ना कुठल्या प्रकाराने अडचणीत आणतात. अडचणीत आणतात. काही कारण नसताना त्याला अडचणीत आणतात. त्याचं वाईट कर्म खराब करून घेतात. त्याला अगदी हे करतात. मग तो माणूस शेवटी नाईलाज होऊन परमेश्वराच्या मंदिरात जातो. आलं का लक्षात? त्यांचा उद्देश काय आहे? मायावी शक्तीचे 7 शक्ती जे आहेत त्यांचा उद्देश काय? प्रत्येक माणसाला ते कुठल्या ना कुठल्या प्रकाराने मोठ्या अडचणीत, संकटामध्ये आणतात. काही कारण नसताना त्याला त्या अडचणीत आणतात. आणि मग तो माणूस एकदम हवालदिल जेव्हा होतो, त्याला कुठंच पर्याय राहत नाही. तेव्हा तो नाईलाजाने देवाच्या मंदिरात जातो. देवाला शरण जातो. परमेश्वरी शक्तीला शरण जातो तो. त्याला जर अडचणच आली नाही, तर तो कशाला मंदिरात जाईल हो? तो मंदिरात जाणार पण नाही, देवाकडे बघणार पण नाही, देवाला विचारणार पण नाही. त्याला काय काय घेणं देणं आहे त्याला कुठल्या देवाने? ह्या मायावी शक्तीच्या 7 शक्ती त्याला अशा सगळ्या प्रकाराने अडचणीत आणतात. काही कारण नसताना त्याला अडचणीत आणतात आणि मग तो अगदी नाईलाज होतो त्याचा. तेव्हा तो कुठल्यातरी देवाच्या मंदिरात जातो आणि देवापुढे नाक घासतो. देवाला शरण येतो. मग या 7 शक्ती माणसाला अडचणीत आणतात आणि परमेश्वरी 7 शक्ती त्या माणसाला त्याच्या अडचणीमधून बाहेर काढतात. म्हणजे मायावी शक्ती आहे म्हणून परमेश्वरी शक्तीचं अस्तित्व टिकून आहे. नाहीतर कोणी शरणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे या 7 शक्ती अडचणीत आणतात, परमेश्वरी शक्ती त्याला सोडवतात, असं आहे. श्री परमेश्वरी 7 शक्ती या मानवाला स्वप्नामधून त्या मानवाने त्याचे कुलदैवत यांचे किंवा त्यांच्याकडून इतर दैवतांचे काय चुकलेले आहे हे स्वप्नाच्या मधून दाखवत असतात. परमेश्वरी शक्तीची स्वप्न आहेत ना, 7 शक्तींची जी काही स्वप्न आहेत ते काय आहे? माणसाला त्याचं कुलदैवतांचं काय चुकलंय बाबा, किंवा त्याच्याकडून इतर दैवत दिले आहे, हे स्वप्नामधून दाखवतात. त्याची चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात.
तिने जी काही चूक केलेली आहे दैवतांच्या बाबतीत, नाही का, कुठं नवस बोललाय म्हणा, कुठं काहीतरी देवाचा काहीतरी उद्योग करून ठेवलाय, तर त्याची चूक सुधारण्यासाठी परमेश्वरी सात शक्ती त्याला कुलदैवत दाखवतात, त्याला दैवतांची स्वप्न दाखवतात आणि त्याला त्याच्यातून सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्या माणसाने सुधरावं, जे काही कुलदैवतात राहिलं असेल ते करावं, त्या अडचणीतून बाहेर निघावं यासाठी ते प्रयत्न करतात. श्री परमेश्वरी सात शक्ती या एकत्रितपणे मानवाला दृष्टांत स्वप्न दाखवित आहेत. परमेश्वरी सात शक्ती या एकत्रित माणसाला दृष्टांत देतात, स्वप्न दाखवतात. परमेश्वरी शक्तीचे सात शक्ती व श्री विजयत्व शक्ती, श्री दिव्यत्व शक्ती व श्री मायावी शक्ती यांच्या प्रत्येक शक्ती या वेगवेगळ्या प्रकाराने त्या मानवास दृष्टांत दाखवतात. म्हणजे विजयत्व शक्ती, दिव्यत्व शक्ती, मायावी शक्ती हे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दृष्टांत दाखवतात, पण परमेश्वरी शक्ती दैवतांचं दाखवतात. श्री परमेश्वरी शक्ती यांच्यात फक्त सात शक्ती या एकत्रितपणे दृष्टांत दाखवतात. म्हणजे या बाकीच्या शक्तींचे ज्या 700 शक्ती आहेत ना, ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचं दृष्टांत परमेश्वरी शक्तीचे 7 शक्ती आहेत. या 7 शक्ती एकत्रितपणे दृष्टांत दाखवतात. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळे दाखवतो, पण या 7 शक्ती एकत्रित दाखवतात, असं आहे. बाकीच्या शक्ती एकत्रित दाखवत नाहीत. श्री परमेश्वरी शक्ती यांच्या 7 शक्तीच फक्त त्या मानवाला एकत्रितपणे त्याच्या अडचणीमधून सोडवण्याचा प्रयत्न करतात. फक्त परमेश्वरीच्या 7 शक्ती ज्या आहेत, त्या एकत्रितपणे प्रत्येक माणसाला त्याच्या अडचणीमधून सोडवण्याचा प्रयत्न करतात. फक्त परमेश्वरी शक्ती, ज्या बाकीच्या शक्ती काही प्रयत्न करत नाही. फक्त परमेश्वरी शक्तीचे 7 शक्ती जे आहेत, ते एकत्रितपणे माणसाला त्याच्या अडचणीमधून, संकटामधून बाहेर काढण्याचा, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात. योग्य मार्ग काढून अडचणीमधून सोडवतात. त्याला काहीतरी मार्ग दाखवतात, काहीतरी मार्ग काढून त्याला त्याच्यातून संकटामधून, अडचणीमधून बाहेर काढतात, सोडवतात. बाकीच्या तिन्ही शक्ती यांच्या 7 शक्ती त्या मानवाला त्याच्या अडचणीमधून सोडवत नाहीत. म्हणजे विजयत्व शक्ती, दिव्यत्व शक्ती, मायावी शक्ती या अडचणीमधून सोडवत नाहीत. फक्त परमेश्वरी शक्तीचे ज्या 7 शक्ती आहे, त्याच फक्त माणसाला अडचणीमधून बाहेर काढतात, सोडवतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव हा त्याच्या चुकीच्या कर्मामुळे अडचणीमध्ये येत असतो. ब्रह्मांडातला प्रत्येक माणूस त्याच्या चुकीच्या कर्मामुळे तो अडचणीत येत असतो ना. त्याला काय अडचणीत यायचं कारण नसतं. चुकीचं कर्म करतो म्हणून अडचणीत येतो. श्री मायावी शक्ती यांच्या ज्या 7 शक्ती आहेत, त्यांच्या 7 शक्ती या ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव यास चुकीचे कर्म करण्यास भाग पाडतात. परमेश्वरी शक्तीचे ज्या 7 शक्ती आहेत ना, त्या प्रत्येक माणसाला चुकीचं काम करण्याला भाग पाडतात. त्याच्याकडून चुकीचं काम करून घेतात. मायावी शक्तीच्या 7 शक्ती स्वप्न दाखवायचंही काम करतात, पण प्रत्येक माणसाला वाईट कर्म करायला भाग पाडतात. त्या माणसाकडून वाईट कर्म करून घेतात. त्याच्या हातून त्याची इच्छा नसताना देखील त्या मानवाकडून चुकीचे कर्म, पाप, वाईट कर्म करून घेतात. त्याच्या मनातून काही इच्छा नसते याचं वाईट करावं किंवा काहीतरी वाईट काम करावं, ही त्याची इच्छा नसते. शक्ती आहेत ना, त्या माणसाला बुद्धी देतात आणि त्याच्याकडून वाईट काम करून घेतात. आपल्याला बुद्धी देणार, आपण काय कोणाचं वाईट करणार नसतो, आपल्या डोक्यात पण नसतं, पण हे आपल्या डोक्यात बुद्धी घालतात, त्याचा ताबा घेतात थोडक्यात, आणि हे आपल्याला वाईट कर्म करायला भाग पाडतात.
आणि मग आपण वाईट कर्म केलं की मग झालं आपलं वाईट कर्म, परत ते आपल्याला त्रास द्यायला मोकळे. असं त्यांचं असतं. म्हणजे आपल्या डोक्यात पण नसतं कोणाचं वाईट करावं. पण या शक्ती त्या माणसाच्या मेंदूचा ताबा घेतात थोडक्यात. मेंदूचा ताबा घेतात. मग ते माणूस वाईट कर्म करतो. त्याच्या मनात नसतं कोणाचं वाईट करायचं, पण करतो तो. आणि मग तुमचं वाईट कर्म होतंय. मग परत ते तुम्हाला शिक्षा करणार, तुझं वाईट कर्म झालंय. काही कारण नसताना ते वाईट कर्म करून घेतात. तो मानव स्वतःहून चुकीचे कर्म करीत नाही. तो माणूस आहे ना, स्वतःहून चुकीचं कर्म करत नाही. ह्या शक्ती त्याला करायला लावतात. म्हणजे त्याच्या डोक्यात पण नसते एखाद्याचं वाईट करावं. पण या त्याला करायला लावतात. त्याला चुका करणाऱ्यास भाग पाडतात. चुका करायला त्याला भाग पाडतात व त्याला विनाकारण त्रास भोगायला लावतात. काही कारण नसताना त्याच्या हातून चुकीचं काम करून घेतात आणि त्याला त्रास भोगायला लावतात. ह्या मायावी शक्तीची सात शक्ती. काही कारण नसतं. विनाकारण ते तुमच्या हातून वाईट काम करून घेणार आणि परत तुम्हाला त्रास देणार. तेव्हा तो त्रासलेला मानव हा अतिशय हतबल होतो, नाही का? चारी बाजूनेच तो अडचणीत आलेला असतो. मग तो अतिशय हतबल असं नाही का? दीन काय म्हणतात असं झालेलं असतं एकदम. हतबल होतं ना, तेव्हा तो नाईलाजाने श्री परमेश्वरी शक्ती, श्री दैव त्यांना शरण येतो. मग तो नाईलाजाने काय करतो? शेवटी आपल्या कुलदैवताकडे जाईल, नाही तर कुठल्यातरी दैवताच्या देवळात जाईल. त्यांच्या पुढे अतिशय लीन होतो, गायावाया करतो. तो गायावाया करतो त्या देवळात जाऊन, अतिशय लीन होतो, नाक घासतो, नाही का? नाक घासेल हे करण. तेव्हा श्री परमेश्वरी शक्ती त्यांच्या सात शक्ती या त्या मानवाला त्याच्या अडचणी मधून, संकटामधून सोडवतात. मग जेव्हा या मायावी शक्ती त्याला अडचणीत आणतात, तेव्हा तो जेव्हा हतबल होईल, मग तो परमेश्वरी शक्तीच्या त्यांच्या कुलदैवताकडे किंवा कुठल्या दैवताकडे जाईल. त्यांच्या पुढे लीन होईल, नाक घासन, माफी मागन, काय करल. मग या परमेश्वरी शक्ती त्याला त्या अडचणीतून सोडवतात. त्या संकटामधून बाहेर काढतात. काही कारण नसताना त्याला अडचणीत आणतात. आणि मग तो अडचणीत आलेला माणूस देवाकडे येतो. आणि मग देव त्याला अडचणीतून बाहेर काढतो. पण जर तो अडचणीतच आला नाही, तर तो कशाला देवाकडे येईल हो? काही कारणच नाही त्याला देवाकडे. सरळ जाईल रस्त्याने. बघणार. पण जेव्हा तो अडचणीत येतो, तेव्हा त्या देवाला शोधत 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 त्या मंदिरात जातो, आहे का नाही? म्हणजे तो अडचणीत येणं महत्वाचं आहे ना? त्याशिवाय देवाला कोणी विचारणार नाही. बरोबर आहे ना? मग हे लय मोठं काम करतात मायावी शक्तीचे सात शक्ती, आहे का नाही? या प्रकारे परमेश्वरी शक्तीचं हा प्रचार प्रसार पब्लिसिटी काय असेल ते करतात. परमेश्वरी शक्ती म्हणजे मायावी शक्ती आहे म्हणून परमेश्वरी शक्तीचं अस्तित्व टिकून आहे. नाही तर कोणी त्यांना विचारणार नाही. काही गरजच नाही हो. आपलं कामाला जायचं, पगार घ्यायचा, घरी जायचं, जेवायचं, झोपायचं. काय गरज आहे कुठल्या देवाला जायची? ब्रह्मांडामधील प्रत्येक जीव, प्रत्येक मानव हा जर अडचणीमध्ये आलाच नाही, तर तो श्री परमेश्वर, श्री दैवत यांच्याकडे येणारच नाही. अडचणीत नाही आला तर तो येणारच नाही तुमच्याकडं. श्री परमेश्वर आहे असे समजणार, मानणारच नाही. तो कशाला म्हणेल देव आहे म्हणून जगात? देव नाही असंच म्हणेल ना, है ना? तो कोणत्याही दैवताकडे, देवाकडे पाहणार किंवा विचारणारच नाही. कुठल्या देवाला विचारणार पण नाही तो. कोणत्याही दैवतास, आपल्या घरच्या श्री दैवतास विचारणार नाही.
आपल्या घरच्या पण कुलदैवताला तो विचारणार नाही, काय त्याला काय नाही. घरच्या श्री कुलदैवत यांच्याकडे, देवाकडे तो पाहणार, बघणार, जुमानणार पण नाही, काहीच नाही. दैवतांना मान किंमत देणारच नाही. व त्यामुळे श्री परमेश्वर, श्री कुलदैवत, त्यामुळे श्री परमेश्वर, श्री कुलदैवत यांचे अस्तित्वच राहणार नाही. नाहीच राहणार ना, परमेश्वर नाहीच, अस्तित्वच नाही त्यांचं. कोणीही देवाकडे चुकून सुद्धा पाहणारच नाही, कोणी बघणार नाही. व म्हणूनच श्री मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती त्या मानवास त्याच्या हातून चुकीचे कर्म करावयास लावतात. त्या देवाचं अस्तित्व टिकावं म्हणून मायावी शक्तीच्या 7 शक्ती त्या माणसाला संकटात आणतात, चुकीचं कर्म करायला भाग पाडतात, त्यांची अतिशय दयनीय अवस्था करतात. त्या माणसाची एकदम देवाकडे जाण्याशिवाय पर्यायच राहत नाही. तेव्हा तो मानव सर्व बाजूंनी संकटामध्ये, अडचणीमध्ये येऊन तो पूर्णपणे हताश, श्री दैवत, श्री परमेश्वर यांच्या पुढे नतमस्तक शरण येतो. म्हणजे नाही का, अतिशय लीन होतो, हातबल होतो, त्याला काय पर्यायच राहत नाही. मग शेवटी तो देवापुढं शरण येतो, नतमस्तक होऊन देवाला गायावाया करतो. तेव्हा श्री परमेश्वरी शक्ती हे त्या मानवाला धर्मासाठी, सत्य टिकवण्यासाठी त्याला त्याच्या अडचणीमधून सोडवतात. जेव्हा तो अतिशय लीन होतो, गायावाया करत देवाकडे जातो, तेव्हा त्या परमेश्वरी शक्तीचे 7 शक्ती या त्या माणसाला धर्मासाठी, सत्य टिकवण्यासाठी त्या माणसाला मदत करतात. बाकी त्यांना काही गरज नाही त्याला मदत करायची, तो काय त्यांचा कोण नातेवाईक नाही. पण धर्मासाठी, सत्य टिकवण्यासाठी, म्हणजे जे काही हिंदू धर्माचे नियम आहेत, संस्कृती आहे, त्याच्यासाठी ह्या परमेश्वरी 7 शक्ती त्या मानवाला हे करतात, अडचणीमधून सोडवतात. श्री मायावी शक्ती आहे म्हणूनच श्री परमेश्वरी शक्ती, श्री कुलदैवत यांचे अस्तित्व टिकून आहे. म्हणजे मायावी शक्ती आहे म्हणूनच श्री परमेश्वरी शक्ती, श्री कुलदैवत यांचं अस्तित्व टिकून आहे. नाही तर कोणीही देवाला विचारणारच नाही, कोणच विचारणार नाही ना. व स्त्री हिंदू नियम व संस्कृती पाळणार, जोपासणार नाही. मायावी शक्ती नसते तर हिंदू धर्माचं कोणी नियम, संस्कृती काही पाळली नसती, काही कोणाला घेणं नाही, देणं नाही, कोण जोपासणार नाही, पाळणार नाही, काही नाही. म्हणून धर्माप्रमाणे म्हणजे सत्याला धरून वागणार नाही. मायावी शक्ती नसते ना तर कोणी देवाला विचारलं नसतं. थोडक्यात कोण परमेश्वर, हिंदू धर्म यांच्या नियमाने, संस्कृतीने हे संस्कृती टिकावी म्हणून त्या माणसाला त्याच्या अडचणीमधून सोडवतात, संकटामधून सोडवतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव हा जर संकटात, अडचणीमध्ये आलाच नाही तर तो मानव श्री परमेश्वर यांच्याकडे येणारच नाही, परमेश्वर आहे असे समजणार नाही. कोणी देवाकडे येणार नाही, देव आहे पण मानणार पण नाही, देवाला मानणार नाही. म्हणूनच श्री मायावी शक्ती ही मानवाला सर्व बाजूने संकटात, अडचणीमध्ये आणतात. म्हणून मायावी शक्ती त्या माणसाला सर्व बाजूने संकटात, अडचणीमध्ये आणतात. तेव्हा तो मानव हा स्वतः नाईलाज होऊन, आपण होऊन परमेश्वरापुढे लीन होतो.
शरण येतो. म्हणजेच श्री मायावी शक्तीमुळे श्री परमेश्वर यांना मानव हा मान देत आहे. म्हणजे मायावी शक्तीमुळेच मानव हा परमेश्वरी शक्तीला मान देतोय, देव आहे म्हणतोय. जगात देव आहे असे म्हणतो माणूस. काय म्हणतो? जगात देव आहे बाबा असं म्हणतो. नाहीतर कोणीही देवाला मानणार नाही. परमेश्वर आहे, देव आहे असे म्हणणार नाही. म्हणजे कोणच म्हणणार नाही देव आहे जगात म्हणून. ब्रह्मांडामधील प्रत्येक माणसामध्ये दृष्टांत स्वप्न पडते, नाही का? प्रत्येक माणसाला रात्री झोपेमध्ये दृष्टांत स्वप्न पडतात व तो सकाळी उठल्यानंतर ते स्वप्न विसरून जातो. रात्री आपल्याला स्वप्न पडलं, सकाळी आपण ते विसरून गेलो. म्हणजे काय लक्षातच राहत नाही ते स्वप्न. त्याचे कारण या शक्तीच त्या मानवास पडलेले स्वप्न हे विसरवून लावतात. म्हणजे या ज्या 7 शक्ती आहेत मायावी शक्तीच्या, त्या 7 शक्तीच माणसाला स्वप्न पाडतात रात्रीच्या. सकाळी उठलं की विसरतो माणूस. तर या 7 शक्ती त्याला विसरून लावतात ते स्वप्न. त्याला आठवतच नाही. ते त्याच्या लक्षात राहू देत नाहीत. ते स्वप्न हे त्याच्या लक्षात राहू देत नाही. किंवा ते स्वप्न लक्षात राहिले तरी त्या स्वप्नाचा योग्य अर्थ कळू देत नाहीत. किंवा ते स्वप्न लक्षात जरी राहिलं तरी त्याचा अर्थच कळून देत नाहीत. काय स्वप्न पडलं हे एक तर विसरून जातो माणूस, आणि लक्षात जरी राहिलं तरी त्याचा काहीच अर्थ कळून देत नाही. नुसतं स्वप्न पडलं, पण काय पडलं त्याचं काय काय अर्थ आहे त्याचा तो कळत नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजेच श्री मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती आहेत. त्या मानवाला स्वप्न पडलेले ते स्वप्न विसरवतात, लक्षात राहू देत नाहीत किंवा त्या स्वप्नाचा अर्थ कळून देत नाहीत. त्या मायावी 7 शक्ती आहेत ना, मायावी शक्तीच्या, त्या माणसाला स्वप्न पडलेलं विसरायला होत्यात. लक्षात राहिलं तरी त्याचा अर्थ कळून देत नाही. त्या स्वप्नाचा काय अर्थ आहे तेच कळून देत नाही. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव्यास त्याला दृष्टांत किंवा स्वप्न दिसलेले असते. प्रत्येक माणसाला दृष्टांत किंवा स्वप्न पडतं. त्या स्वप्नाचा अर्थ त्या मानवांचे श्री सद्गुरू आहेत. फक्त त्यांच्याकडूनच त्या स्वप्नाचा योग्य अर्थ व योग्य मार्ग समजतो. म्हणजे प्रत्येक माणसाला स्वप्न पडतं. त्या स्वप्नाचा योग्य अर्थ तसा कोणाला कळत नाही. फक्त त्यांचे जे सद्गुरू आहेत, फक्त त्यांच्याकडूनच त्या स्वप्नाचा योग्य अर्थ आणि मार्ग समजतो. तसं दुसऱ्याकडून कळत नाही. सद्गुरूकडूनच त्याचा अर्थ कळणार, त्याचा मार्ग मिळणार, मार्ग कळतो. त्याशिवाय कोणाकडूनही स्वप्नाचा योग्य अर्थ कळू शकत नाही. त्याच्याशिवाय कोणाकडूनच त्या स्वप्नाचा अर्थ कळू शकत नाही. फक्त सद्गुरूकडूनच कळतो. त्याच्याशिवाय मानव हा जर श्री परमेश्वरी शक्ती, श्री दैवत यांच्या सान्निध्यात असेल, परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा विश्वास असेल, त्यांच्या तो जवळ असेल, तर श्री दैवत म्हणजेच परमेश्वरी शक्ती हे त्या मानवास योग्य अर्थ, योग्य मार्ग त्याला बुद्धी देऊन सुचवित असतात. जर तो माणूस, प्रत्येक माणूस जर तो त्या दैवताच्या सान्निध्यात असेल, म्हणजे त्यांची सेवा करत असेल, त्यांच्या जवळ असेल, तर परमेश्वरी 7 शक्ती त्याला सुचवतात, त्याला योग्य बुद्धी देऊन सांगतात या स्वप्नाचा अर्थ बाबा असा असा आहे. त्याला ते सुचवतात, त्याचा मार्ग दाखवतात, त्याच्यातून कसं बाहेर निघायचं वगैरे व्यवस्थित सुचवू शकतात.
सुचवतात असं नाही, त्याच्या भक्तीवरती आहे, श्रद्धेवरती आहे त्याच्या. श्री सद्गुरू हे जे सांगतील त्याप्रमाणे तो मानव हा वागला, त्याने त्यांचे ऐकले, त्यांची त्याने मनापासून सेवा केली, त्यांची आज्ञा मानून त्यांच्या आज्ञेत राहिला. कोणाच्या? सद्गुरूंच्या. मग ते सांगतील तसं राहिला, वागला, ते सांगतील ते ऐकलं, त्यांची मनापासून त्यांनी सेवा केली, त्यांच्या आज्ञेत राहिला, तरच श्री परमेश्वरी शक्ती हे त्या मानवाच्या श्री सद्गुरू यांच्या विनंतीला मान देऊन त्या मानवाची त्याच्या अडचणीमधून सोडवणूक करतात. सद्गुरूंच्या जर तो आज्ञेत असेल, त्यांचं मानत असेल, त्यांची सेवा करत असेल, तर त्यांच्या सद्गुरूंनी जर परमेश्वरी शक्तीला सांगितलं, तरच परमेश्वर त्या माणसाला त्याच्या अडचणीमधून बाहेर काढतात, संकटामधून दूर करतात. म्हणजे फक्त सद्गुरू जेव्हा सांगेल तेव्हाच परमेश्वरी शक्ती तुम्हाला अडचणीमधून बाहेर काढणार, त्याशिवाय ते काही काढणार नाही. त्याची तुम्ही निश्चित कितीही भक्ती करा, काय उपयोग नाही. सद्गुरूशिवाय पर्याय नाही. थोडक्यात तुम्ही इथं किती वर्ष देवाला जावा, त्यांची सेवा करा, काही करा, देव काहीही तुमच्याकडे बघत नाही, त्यांचा तुमचा काही संबंध नसतो. पण जेव्हा तुमच्या सद्गुरूच्या सान्निध्यात तुम्ही असाल, त्यांची सेवा करत असेल, तर त्या सद्गुरूंनी जर त्या दैवताला सांगितलं, तरच ते सद्गुरूचं ऐकून ते दैवत तुम्हाला मदत करतं, त्यांच्या अडचणीमधून सोडवतं. म्हणजे महत्वाचं काय आहे? सद्गुरू. सद्गुरू जर तुम्ही केलेला नसेल, तर तुम्हाला जगात कोणच वाली नाही. मग आहे मायावी शक्ती. आहे का नाही? बरोबर आहे ना. जर त्या मानवाने श्री सद्गुरू यांचा अपमान केला, नाही का, सद्गुरूंचा जर तुम्ही अपमान केला, त्यांची अवहेलना केली, त्यांची आज्ञा मानली नाही, तर त्या मानवास श्री मायावी शक्ती हे अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास देतात. जर आपण सद्गुरूचं ऐकलं नाही, त्यांच्या आज्ञेत राहिलं नाही, तर या मायावी शक्तीच्या 7 ज्या शक्ती आहेत, ते त्या माणसाला अतिशय त्रास देतात. का तर तुम्ही सद्गुरूचं ऐकत नाही, त्यांच्या आज्ञेत राहत नाही. मग ह्या मायावी शक्तीच्या 7 शक्ती ज्या आहेत ना, त्या अतिशय सर्व बाजूने तुम्हाला त्रास देतात. त्यांची अतिशय छळवणूक करतात. त्या माणसाची अतिशय छळवणूक करतात. त्याच्या पुढे नवीन नवीन संकटे उभी करतात. त्या माणसाच्या पुढं नाही का, एक मिटलं की दुसरं आहे, ते मिटलं की तिसरं आहे. संकट मागून संकट त्याच्यावर येत राहतात. सद्गुरूचं जर ऐकलं नाही तर संकट उभी करतात. म्हणूनच श्री सद्गुरू सेवा ही अतिशय सर्वश्रेष्ठ सेवा असून प्रत्येक मानवाने श्री सद्गुरू यांच्या आज्ञेत राहिलेच पाहिजेत. म्हणून प्रत्येक माणसाने श्री सद्गुरू यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे, त्यांच्या सेवेत राहिलं पाहिजे. तुम्ही किती परमेश्वरी शक्तीची सेवा करा, दैवतांची सेवा करा, ते तुमच्याकडे नाही बघत. तुमचे सद्गुरू जेव्हा सांगतील तेव्हाच ते दैवत तुमच्याकडे बघते, असं आहे. तसेच श्री परमेश्वरी शक्ती, श्री दैवत यांच्याजवळ राहिले तर ती मायावी शक्ती यांचा त्रास त्या मानवाला अतिशय कमी प्रमाणात होतो. जर तुम्ही देवाच्या सान्निध्यात राहिले तर मायावी शक्तीचा त्रास कमी राहतो, पण त्रास राहतो. त्या त्रासाची जाणीव, तीव्रता कमी प्रमाणात होती. त्रास होतो, त्याची तीव्रता थोडी कमी राहते तुम्हाला, म्हणजे जाणीव कमी राहते. आपला त्रास कमी प्रमाणात होतो. ज्यांचा तो त्रास आहे ना, तो थोड्या प्रमाणात कमी राहतो, पण संकट जात नाहीत, ती अडचणी मिटत नाहीत, फक्त कमी राहतो. प्रत्येक मानवाला त्याचा त्रास
छळवणूक होत असते. मायावी शक्तीच्या 7 शक्ती आहेत ना, त्या प्रत्येक मानवाला त्यांचा त्रास, छळवणूक ही होतच असती. परंतु त्याची तीव्रता, जाणीव ही अतिशय कमी प्रमाणात होते. म्हणजे त्या दैवताच्या सान्निध्यात राहील, परमेश्वरा शक्तीच्या. त्यांची छळवणूक, त्रास होतो, पण कमी प्रमाणात होतो. आपल्याला जाणवत नाही तो त्रास. मानवाला त्यांचा त्रास होतो, परंतु तो त्रास जाणवत नाही. म्हणजे त्यांच्याजवळ राहिलं तर त्रास होतोच, पण कमी प्रमाणात होतो. फक्त सद्गुरूंच्या ह्याच्यात राहिलं तर पूर्णपणे तुम्ही मोकळे होता, असं आहे त्याच्यातून. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव याने श्री सद्गुरू यांच्या सान्निध्यात त्यांच्याजवळ राहिले, त्यांची सेवा करीत राहिले, तर त्या मानवाने त्याने केलेले वाईट कर्म हे मोठ्या प्रमाणात कमी होत असते. म्हणजे सद्गुरूच्या सान्निध्यात तुम्ही राहिले, त्यांची सेवा करत राहिले, तर तुमचं जे वाईट कर्म आहे ना, वाईट कर्म पूर्वीचं जे काही आहे, ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. कर्म संपत नाही, पण कमी होतं. त्यांचे वाईट कर्म धुतल्या जात असते. म्हणजे नाही का, जेवढं तुमचं वाईट कर्म आहे ते धुतल्या जातं, कमी होतं ते. स्वच्छ होत राहते. म्हणूनच प्रत्येक मानवाने आपल्याला कितीही त्रास झाला, तरी श्री सद्गुरू यांची मनोभावे सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला किती त्रास झाला ना, किती संकट येतात, किती त्रास होतात, तरी सद्गुरूंची सेवा करत राहिले, तर तुमचं ते वाईट कर्म धुतल्या जात असतं, कर्म कमी होत जातं. त्रास होतो, पण जाणवत नाही, धुतलं जातं आपलं, कमी होतं. कारण त्या त्रासामधून त्याचे वाईट कर्म स्वच्छ होत राहते. म्हणूनच श्री सद्गुरू यांची सेवा अतिशय महत्त्वाची, सर्वश्रेष्ठ सेवा आहे. कसं असतं, वाईट कर्म आले, जे काय आपण वाईट कर्म केलेलं आहे, त्या आलेला त्याचा त्रास आपल्याला झाल्याशिवाय तर ते कमी होऊ शकत नाही. म्हणजे त्रास होणं महत्वाचं आहे. तो त्रास आला तर कमी होणार, नाहीच आला तर कसा कमी होईल? पण सद्गुरू पाहिजे. सद्गुरूंच्या ताकदीने आपल्या अडचणी मिटतात, आपलं कर्म स्वच्छ होतं. सद्गुरूच्या तोंडातून दैवत बोलतात आपल्याशी. आपल्याला वाटतं आपले सद्गुरू बोलतात, पण त्यांच्या मुखातून हे दैवत बोलत असतात. सद्गुरूंची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. श्री परमेश्वरी शक्ती यांच्याकडे दृष्टांत देणाऱ्या 7 शक्ती आहेत. श्री परमेश्वरी शक्ती यांच्याकडे दृष्टांत देणाऱ्या 7 शक्ती आहेत. बरोबर आहे ना? त्या शक्तींचे नाव श्री विजयत्व शक्ती असून, त्या शक्तींचे नाव श्री राजत्व शक्ती असून, त्या शक्ती दृष्टांत देतात, नाही का? परमेश्वरी शक्तीकडे ज्या 7 शक्ती आहेत, त्या 7 शक्ती राजत्व या नावाने दृष्टांत देतात व प्रत्येक मानवाला त्याच्या अडचणीमधून सोडवण्यासाठी श्री परमेश्वरी 7 शक्ती यांच्याकडील ज्या 7 शक्ती आहेत, त्या 7 शक्ती यांचे नाव वेगळे आहे. म्हणजे माणसाला दृष्टांत देणाऱ्या परमेश्वरी शक्तीच्या 7 शक्ती राजत्व या नावाने दृष्टांत देतात. पण त्यांच्या 7 शक्ती आहेत, त्या माणसाला सोडवण्यासाठी ज्या 7 शक्ती आहेत ना, त्यांचं नाव वेगळे असून त्यांच्याकडील प्रत्येक शक्ती ही मानवाला वेगवेगळ्या प्रकाराने अडचणीमधून सोडवत आहेत. परमेश्वरी शक्तीचे ज्या 7 शक्ती आहेत, ते प्रत्येक शक्ती मानवाला वेगवेगळ्या प्रकाराने त्याच्या अडचणीमधून सोडवत आहेत. श्री परमेश्वरी शक्ती यांच्या दृष्टांत देणाऱ्या 7 शक्ती वेगळ्या आहेत. दृष्टांत देणाऱ्या 7 शक्ती वेगळ्या आहेत राजत्व या नावाने, व अडचणीमधून सोडवणाऱ्या 7 शक्ती वेगळ्या आहेत.
अडचणीमधून ज्या 7 शक्ती सोडवतात, परमेश्वरी शक्ती ज्या, त्या वेगळ्या आहेत आणि स्वप्न दाखवणाऱ्या वेगळ्या आहेत. श्री विजयत्व शक्ती, श्री दिव्यत्व शक्ती, श्री मायावी शक्ती व श्री परमेश्वरी शक्ती या चारही शक्ती यांच्याकडील दृष्टांत देणाऱ्या एकूण 28 शक्ती या श्री राजत्व या एकाच नावाने दृष्टांत देण्याचं कार्य करतात. म्हणजे या ज्या 4 शक्ती आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या 7 शक्ती आहेत ना, त्या 7ही शक्ती म्हणजे एकूण 28 शक्ती त्या दृष्टांत द्यायच्या राजत्व या नावाने दृष्टांत देतात. प्रत्येक शक्तीच्या 7 शक्ती. श्री मायावी शक्ती यांच्याकडील 7 शक्ती आहेत. त्याच प्रत्येक शक्ती प्रत्येक मानवाला दृष्टांत देण्याचे कार्य करतात. मायावी शक्तीच्या 7 शक्ती दृष्टांत देण्याचं पण कार्य करतात व फक्त त्याच्याच पुन्हा 7 शक्ती या प्रत्येक मानवाला वेगवेगळ्या प्रकाराने अडचणी व संकटामध्ये आणतात. मग मायावी शक्तींच्या 7 ज्या शक्ती आहेत त्या दृष्टांत पण देतात आणि त्याच 7 शक्ती माणसाला अडचणीमध्ये पण आणतात, संकटामध्ये पण आणतात. मायावी शक्तीच्या 7 शक्ती. प्रत्येक मानवाची या शक्ती छळवणूक करीत आहेत. यांच्या जे 7 शक्ती आहेत मायावी शक्तीच्या, ते प्रत्येक शक्ती माणसाची छळवणूकच करतात, थोडक्यात त्रास देत आहेत. परंतु दृष्टांत देणाऱ्या 7 शक्ती या दृष्टांत देताना श्री राजत्व या नावाने दृष्टांत देतात. मायावी शक्तीच्या पण 7 शक्ती आहेत. त्या माणसाला दृष्टांत देताना राजत्व या नावाने दृष्टांत देतात व पुन्हा या शक्ती मात्र प्रत्येक मानवास अडचणीमध्ये आणण्याचं कार्य करताना म्हणजे या शक्ती दृष्टांत पण देतात आणि या शक्ती माणसाला अडचणीत आणताना तेव्हा या शक्ती वेगळ्या नावाने कर्म या नावाने प्रत्येक मानवास सर्व प्रकारच्या अडचणीमध्ये आणून छळवणूक करतात. मग मायावी शक्तीच्या 7 शक्ती आहेत. त्या 7 शक्ती दृष्टांत देताना राजत्व या नावाने दृष्टांत देतात आणि त्या माणसाला छळवणूक करताना कर्म, आपण नाही म्हणतो कर्म, कर्म या नावाने माणसाची छळवणूक करतात. आलं लक्षात? येते द्याला. श्री मायावी शक्ती यांच्या 7 शक्ती दृष्टांत देताना श्री राजत्व या नावाने दृष्टांत देतात व त्या शक्ती पुन्हा मानवाला त्रास देताना चुकीचे कर्म करावयास भाग पाडताना या शक्ती कर्म त्रास देण्याचे कार्य करीत आहे. दृष्टांत देताना राजत्व नावाने आणि वाईट कर्म करायला लावताना, छळवणूक करताना कर्म या नावाने कार्य करीत आहेत. व या 7 शक्ती यांच्याकडे दोन्ही प्रकारचे कार्य होत आहे. म्हणजे या 7 शक्ती दृष्टांत पण देतात राजत्व या नावाने आणि माणसाला त्रास देण्याचं काम या शक्ती करतात, पण कर्म या नावाने त्रास देतात. आता आपण थांबू. श्री नाथेश्वर प्रसन्न.